नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये सिलेक्शनचा नक्की पॅटर्न काय चालतो या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे। म्हणजे सिलेक्शन पॅटर्न महाराष्ट्रामध्ये नक्की काय आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आणि त्याच्यामध्ये आपण कसं सहभागी होऊ शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। बघा मित्रांनो, आपण जो मुद्दा मांडलेला आहे की पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होणाऱ्या मुलांचा पॅटर्न काय असतो हे समजून घेताना आपल्याला 3 मुद्द्यांवरती चर्चा करावी लागेल की सिलेक्शनचं नक्की कालमंत्र काय आहे, दुसरी गोष्ट या वर्षीचा रिझल्ट आणि त्याच्यातून आपण काय शिकलो, आणि महत्त्वाचं म्हणजे स्कोर पॅटर्न कसं चाललं। ठीक आहे, या तिन्ही मुद्द्यांना ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये समजून घेऊ त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये सिलेक्शन पॅटर्न काय चालतोय। ठीक आहे, त्यातला पहिला मित्रांनो मुद्दा, सिलेक्शनचं जे कालमंत्र आहे ते नक्की काय आहे। जे माझे स्वतःचे मार्क्स आहेत ते मिळवणं हा सिलेक्शनचा कालमंत्र आहे मित्रांनो। ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की याचा अर्थ काय, की माझा स्वतःचा जो स्कोर आहे तो मला मिळाला पाहिजे, हा सिलेक्शनचा कालमंत्र नक्की कसा आहे बघा। समजा उदाहरणार्थ आपण पकडूयात की मला मैदानीमध्ये समजा प्रॅक्टिसमध्ये सराव जे काय आपण करतो, डेमो देतो आपण, त्या डेमो मध्ये मला समजा 45 मार्क्स येतो, तर मला 45 पोलीस भरतीच्या मैदानीमध्ये सुद्धा आले पाहिजे। ठीक आहे, मला समजा 40चा स्कोर येतो प्रॅक्टिसमध्ये, तर तो प्रॅक्टिसमध्ये जसा 40चा स्कोर येतो तसा भरतीमध्ये सुद्धा 40 स्कोर हा आला पाहिजे। ठीक आहे, म्हणजे जे सरावाने आपण आतापर्यंत मिळवलंय तेच आपल्याला भरतीमधून मिळालं पाहिजे, म्हणजे स्वतःचं जे आहे ते मिळवता आलं पाहिजे। ठीक आहे, दुसरी गोष्ट, समजा लेखीला तुम्ही 85 प्लस प्रॅक्टिस मध्ये येता। आता प्रॉब्लेम काय आहे की बरीच अशी मुलं म्हणतात की सर मी पीवायक्यू मध्ये मागचे पेपर जर मी सोडवले तर मला 90x मार्क्स मिळतात आणि पेपरला बघतोय तर मग 70 झाले, 75 झाले, असं काय होतं। ठीक आहे, तर त्याच्या मागची जी कारण आहेत ती पण आपल्याला माहिती आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे। भीती वाटते वगैरे वगैरे, किंवा अजून चुका ज्या आपल्याकडून घडतात, प्रश्न अर्धवट वाचतो, ऑप्शन अर्धवट बघतो वगैरे वगैरे, या गोष्टी आपण न करणं, त्या टाळणं, त्याच्यातूनच आपल्याला हा सक्सेस मंत्र मिळतो की जे माझे मार्क्स आहेत सरावामध्ये ते मला मिळाले पाहिजे। ठीक आहे, हा आपला सिलेक्शन होणाऱ्या मुलांच्या पॅटर्न मधला पहिला महत्वाचा मुद्दा आहे। जी मुलं सिलेक्ट झाली तर त्यांच्यामध्ये मित्रांनो असं आहे की त्यांना जो मैदानी स्कोर येत होता तो त्यांनी मिळवला, त्यांना जो लेखीमध्ये पीवायक्यू प्रॅक्टिस करत असताना जो स्कोर येत होता प्रॅक्टिसच्या दरम्यान तो स्कोर त्यांनी मिळवण्यात यश मिळवलं। ठीक आहे, हा पहिला मुद्दा। म्हणजे थोडक्यात हे कोणाला येतं आता हे याच्यातून कळेल तुम्हाला। या वर्षीचा रिझल्ट बघा, या वर्षीचा जो रिझल्ट आला त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेली मुलं, सिलेक्ट झालेले आणि सिलेक्ट न झालेले याच्यामध्ये फरक काय आहे। सिलेक्ट झालेत आणि सिलेक्ट न झालेत याच्यामध्ये एवढा मोठा गॅप नाहीये। ठीक आहे, बघा मित्रांनो, याच्यातला एकच गॅप आहे, सिलेक्ट झालेल्या मुलांनी सिली मिस्टेक नाही केल्यात आणि सिलेक्ट झालेल्या न झालेल्या मुलांनी सिली मिस्टेक केलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचं सिलेक्शन राहिलं। ठीक आहे, मग कोणी वेटिंगला पडला, कोणी 2-4 मार्क्स मधून भरतीपासून बाहेर गेला, समजताय, 2-4 मार्क्स कमी पडले वगैरे, याच्यामध्ये त्यांनी स्वतःला प्रश्न विचारा, कमेंट मध्ये मला तुम्ही सांगा की तुमचा हा प्रॉब्लेम होता का, किंवा तुम्ही जे काही तुमच्या जिल्ह्यात जिथं कुठं पेपर दिलात तुम्ही तिथे तुमचा जो स्कोर आला तो स्कोर आणि सिलेक्शन स्कोर याच्यामध्ये जो गॅप आहे हा तुमचा सिली मिस्टेकचा गॅप आहे। नीट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल, विचारलेले प्रश्न हे तुमच्या आवाक्यातले होते, टप्प्यातले होते, परंतु ह्या गोष्टी प्रॉपर समजून न घेतल्या कारणानं, सिली मिस्टेक केल्या कारणानं आपण या स्पर्धेतून बाहेर पडलोय। ठीक आहे, म्हणजे या वर्षीच्या रिझल्ट मधून तुम्ही हे शिकू शकता की ज्या मुलांना सिलेक्शन आपण मध्ये बघतो त्यांनी सिली मिस्टेक कमी केल्या असेल एखादी, तर कमी असतील तुलनेनं बाकीच्या मुलांच्या, बाकीच्या तुलनेनं आपण इकडे बघतोय की जास्त सिली मिस्टेक केल्या कारणानं बाहेर पडलाय। कारण एक गोष्ट लक्षात घ्या, अभ्यास हा संपूर्ण महाराष्ट्र करतो। ठीक आहे, म्हणजे अभ्यास कोण करत नाही अशातला भाग नाही, संपूर्ण महाराष्ट्र अभ्यास करतोय। फक्त प्रॉब्लेम असा आहे की सिलेक्ट होणारेच फक्त सिलेक्ट होण्यासारखे आपल्याला बघायला मिळतात आणि आपण कुठेतरी मागे राहतोय। त्यातला फरक हा आहे सिली मिस्टेक वाला। म्हणजे सिली मिस्टेक टाळणं, त्याची प्रॅक्टिस करणं, हे मुंबईत ज्यांचे पेपर आहेत की नाही त्यांनी लक्षात घ्या, ह्याच्यातून शिका, बाकीच्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या अनुभवातून शिका की आपण काय केलंय, तो का नाही सिलेक्ट झाला हे लक्षात घ्या, तो सिलेक्ट का झाला हे पण समजा, त्याच्यापेक्षा जास्त समजून घ्या की आपला मित्र ह्या जिल्ह्यामध्ये होता त्याचं सिलेक्शन का नाही झालं आणि त्याने केलेली चूक आपण मुंबईमध्ये करणार नाही याची काळजी घ्या, म्हणजे तुम्हाला सिलेक्शन मध्ये त्याचा फायदा होईल। आणि काय चुका होतात मुलांकडून याच्यावरती ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही नक्की बघा प्लेलिस्ट मध्ये जाऊन। प्लेलिस्ट मध्ये पूर्ण तुम्हाला पोलीस भरतीची ब्लूप्रिंट आणि पोलीस भरतीचा मास्टर प्लॅन नावाचे तुम्हाला 2 प्लेलिस्ट मिळतील, त्याच्यामध्ये तुम्ही नक्की बघा, पूर्ण डिटेल मध्ये आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे। ओके, बघा मित्रांनो, आता तुम्हाला दुसरा मुद्दा कळालेला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
स्कोर पॅटर्न काय चालतोय, भरतीला स्कोर पॅटर्न काय चालतोय बघा. याच्यावरती तुम्हाला दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. एक लेखीची बाजू समजली पाहिजे आणि दुसरी तुम्हाला मैदानीची बाजू समजली पाहिजे. बघा, ज्या विद्यार्थी मित्रांनी 40+ चे ग्राउंड मारले तर त्यांचा लेखीचा साधारणतः स्कोर हा 80+ असला तरी त्याचं सिलेक्शन होतंय. बघा, बऱ्यापैकी झालेले बघायला मिळतात आपल्याला. ज्या पोरांनी 45+ मार्क्स मैदानीमध्ये घेतले आणि लेखी जरी त्यांची ऍव्हरेज असली 80 मार्क्सची तरी सुद्धा सिलेक्शन आहे. दुसरा आपण बघू शकतो की मैदानी 40 ची मारली, 40+ असेल काहीतरी, 40-41 वगैरे, आणि त्यावेळेस त्यांची 85 पर्यंतची रेंज होती पेपरची आणि ते त्यांनी मिळवलं तरी त्या विद्यार्थी मित्राचं तुम्हाला सिलेक्शन झालेलं बघायला मिळेल. हे मुंबईत सुद्धा होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, एखादा कोणतरी कट ऑफला काटावर बसलेला असेल 35-36 मार्क्स मध्ये आणि त्याची लेखी मात्र खूखूप स्ट्रॉंग असेल, 90+ ची लेखी वगैरे असेल, तर तो विद्यार्थी मित्र सुद्धा तुम्हाला सिलेक्ट झालेला बघायला मिळेल. म्हणजे स्कोर पॅटर्न काय आहे सिलेक्शन मधला, जो आपण सिलेक्शन पॅटर्न समजून घेतोय त्यातला स्कोर पॅटर्न काय आहे तर हा 45+ चा ग्राउंड असेल तुमचा तर कमीत कमी 80+ ची लेखी असायला पाहिजे. मी कमीत कमी म्हणतोय, ठीक आहे. पेपरवरती डिपेंड राहणार आहे. पेपर सोपा असते तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळणं अपेक्षित आहे. एक ऍव्हरेज पेपर बद्दल आपण बोलतोय. 45+ ग्राउंड तर 80+ लेखी घेणं गरजेचं आहे. 40+ ग्राउंड असेल तर 85+ लेखी घेणं गरजेचं आहे. हे मुंबईला सुद्धा लागू राहणार आहे. आणि 35-36 म्हणजे तुम्ही काटावरती कुठेतरी ग्राउंडला बसलेला आहात, ओके, तर तुम्हाला लेखी मात्र 90+ करावी लागेल. कारण या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर हा पॅटर्न तुम्हाला नक्की स्कोर पॅटर्न फॉलो करावा लागणार आहे मित्रांनो, ठीक आहे. आता एवढे मार्क्स मिळवण्यासाठी तयारी पण तशी तगडी असायला पाहिजे ना. जर तयारी तुमची तशी नसेल तर तुम्ही 100% या स्पर्धेतून बाहेर पडताय. समजतं, मी डिमोटिवेट नाही करत आहे तुम्हाला, रियालिटी सांगतोय. वास्तव समजून घेणं खूप गरजेचं आहे. फक्त मोटिवेट होण्यात काही पॉईंट नाहीये, समजतंय. मोटिवेशन असायला पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये, पण उगाचच मोटिवेशन काहीच कामाचं नाही. रियालिटी समजली पाहिजे तुम्हाला की काय स्कोर यायला पाहिजे. तर मित्रांनो नक्की बघा, तुम्ही हा स्कोर जर आणला तर तुम्हाला येणाऱ्या मुंबई पोलीसच्या शिपाईमध्ये असो किंवा चालकमध्ये असो तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल, ठीक आहे. तुम्ही तो स्कोर मारत असाल. कारण चालकचा जरा थोडासा मैदानीचा समजून घ्या, त्याच्यामध्ये वाढेल स्कोर, ठीक आहे. 40ला वगैरे पॉसिबल नाहीत त्या गोष्टी. इव्हन कट ऑफ सुद्धा नाहीये, ओके. बघा, म्हणजे तुम्हाला सिलेक्शनचे कानमंत्र समजलेलं असेल की जे स्वतःचे मार्क्स आहेत ते मिळवले, या वर्षीचा रिझल्ट कसे गेलेत किंवा कशी झालेली सिलेक्ट मुलं त्याच्यात आणि न झालेल्या काय फरक आहे ते आपण समजून घेतलं. स्कोर पॅटर्न काय चालतो तो महत्वाचा भाग आहे. सगळ्यात महत्वाचा भाग आजचा हा होता. लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही आपलं जे मिशन खाकी नावाचं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा. तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण लेखीच्या जे काही व्हिडिओज आहेत ते पूर्ण तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज बघायला मिळतील. सोबतच टॉपिक वाईज जर तुम्हाला स्टडी करायचा असेल तर 45,000+ नावाचा सिद्धेश्वर हडबे सरांचा पुस्तक आहे भारती प्रकाशनाचा, तो पुस्तक वापरा. जेणेकरून तुम्हाला जे मागे भरतीला कसे प्रश्न विचारलेत हे तुम्हाला समजून घेता येईल, प्रश्नाचा अँगल समजेल आणि एक टॉपिक आपला कव्हर करण्यासाठी ते वर्गीकृत प्रश्न तुम्हाला अतिशय महत्वाचे ठरतील. त्याचा फायदा तुम्हाला होईल. भारती प्रकाशन सिद्धेश्वर हडबे सरांचं पुस्तक आहे, महत्वाचं पुस्तक आहे. 45,000+ जम्बो नावाचा. रिपीटेड क्वेश्चन त्याच्यातूनच आलेत बऱ्यापैकी. हा झालेल्या या वर्षीच्या पेपरमध्ये आपल्याला बघायला सुद्धा मिळाले, ठीक आहे. आणि बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला नक्की सांगा. पुस्तकं जिथून तुम्ही घेता तिथं त्या सगळ्याच पुस्तक विक्रेत्यांकडे 45,000 जम्बो पुस्तक महत्वाचा तुम्हाला उपलब्ध आहे. Amazon, फ्लिपकार्ट वरती सुद्धा उपलब्ध आहे, तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. लाईक करायला विसरायचं नाही. जर चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा, ठीक आहे. धन्यवाद.